नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राइब करायला विसरू नका. आरे कॉलनीमधली एक गोष्ट म्हणजे तुझ्याबरोबर काय घडले आता अरे कॉलनी? माझ्याबद्दल काही नाही घडलं, कारण की मी असं काही अनुभवलं नाही. पण माझा मित्र, जवळचा मित्र, एरियातला मित्र, त्याच्याबरोबर घडलेली गोष्ट आहे ही. ही जवळजवळ गोष्ट आहे ना, एक 2010-11च्या दरम्यानची. आत्ता तू गेलास ना तुला माहितीच असेल, आयरा कॉलनीमध्ये एक ठराविक टायमिंग नंतर आतमध्ये जायला देत नाहीत. बोलायचे की मध्यंतरी काहीतरी बंद केलं रात्रीचं ट्रॅव्हल वगैरे, म्हणजे खास करून ज्या बाईक्स वगैरे तिकडनं जायच्या नाहीत. तर कॉलेजला असताना त्यांचा काहीतरी इव्हेंट्स काहीतरी पार्टी होती, दहिसरला गेलेले ते. आणि संध्याच्या टायमिंगला इव्हेंट होता आणि त्यांना यायला जवळजवळ एक 11 वाजले तिकडनं निघायला. 11 वाजता ते निघाले आणि एक JVRवरनं जातो रोड, जो पवई मार्गे तू भांडुपला येतोस, आणि एक आरे कॉलनीमधनं. ठीक आहे, तर तो थोडासा शॉर्टकट असा समजला जातो आरे कॉलनीतला. तर ते बाईकवरती होते दोघेजणं. त्याचा मित्र बाईक चालवता आणि माझा मित्र त्या पाठी वाचलेला. मी त्याचं नाव नाही घेत, कारण काय त्याला मी सांगितलं नाही या गोष्टी, काही पर्सनल रिझनसाठी. तर तो पाठी बसलेला आणि त्याचा मित्र बाईक चालवतो आहे आणि आरे कॉलनीचा गेट, म्हणजे स्टार्टिंग आला, जे हायवेवरनं आतमध्ये आपण घुसतो ना, तिथे आले ते. आणि त्याचा मित्र बोलतो आपण आरेमधनं जाऊया, कारण की इकडनं खूप फिरून जावं लागेल आपल्याला. तर तो माझा मित्र असा मस्तीमध्ये बोलला, त्याला काही गोष्टी त्याने ऐकलेल्या, तर तो असं जनरली घाबरत वगैरे नाही, तो नॉर्मल आहे. तर बोलतो अरे इथे असं असं मी ऐकलं आहे, तर आपण सेफली जाऊ ना. आणि मस्ती चालू आहे त्यांची, मजा चालू आहे. तो बोलतो बाईक चालवणं, बोलतो अरे काय तू हे घेऊन बसला, असं काही नसतं, चल आपण जाऊ, लवकर पोचू. आणि त्याने गाडी घातली आणि आरेमध्ये गेल्यानंतर बघ, तुला बरेचसे रोड्स आहेत आतमध्ये, बरोबर. फाटे फुटलेले आहेत. हो हो हो. तुला म्हणजे पटकन जर नवीन माणूस असेल रात्रीच्या वेळेस, एक समजत सरळ नाही. रोड आहे आणि त्याच्यानंतर खूप छोटे 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 रोड आहेत. हो. तर त्याने आय थिंक बाय मिस्टेकली रोड, एका दुसऱ्या रोडला त्याने गाडी घातली आणि ते तिकडनं चालले. नंतर त्याला लक्षात आलं की आपण चुकीच्या ठिकाणी चाललो आहे कुठेतरी. मग त्याने परत टर्न मारला आणि परत त्या मेन रोडला यायचं चालू केलं त्याने, बरंच अंतर गेल्यानंतर. तर एक ठराविक जागा आली आणि त्या जागेवरती त्यांची येऊन गाडी थांबली, म्हणजे गाडी बंद पडली, थोडी थोडी करून येऊन बंद पडली. तर तो बोलला काहीतरी झालं असेल, गाडी असू शकतं काहीतरी गाडीचा प्रॉब्लेम. ते उतरले दोघंजणं, गाडी बघितली, सगळं काही चेक केलं, तर गाडी नॉर्मल होती. थोड्या वेळ थांबले ते आणि नंतर कशी कशी करून त्यांनी गाडी चालू केली आणि जो गाडी चालवणार होता तो बसला गाडीवरती आणि त्याने काहीतरी असं बघितलं आणि तो घाबरला म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून गेला, असं माझा मित्र बोलतात त्याला बघितल्यावर. तर माझ्या मित्राच्या एवढं लक्षात नाही आलं. तर तो त्याला काय बोलला, जो बाईकवरती बसलेला मित्र होता त्याचा, तो त्याला बोलला की लवकर गाडीवर बस, आपण निघूया. तो बोलतो अरे थांब, मला बसून दे, मी थोडंसं हलकं वगैरे होऊन येतो. तो नाही, तो बोलतो जे काय करायचं तू पुढे कर, आता इथे बस पटकन. तर तो बोलतो की ठीक आहे बाबा, एवढं काय झालं तुझं असं. आणि तो त्याच एकदम क्वेश्चन मार्कमध्ये बसला गाडीवरती. गाडी चालू झाली आणि कसं असतं माहिती आहे, आपण गाडी चालवत असतो तर आपण बोलत असतो ना एक दुसऱ्याचे काय ना काहीतरी टॉपिक. तर माझा मित्र बोलतोय त्याच्याबरोबर जनरली, अरे असं आहे, अशी पार्टीमध्ये मजा केली, हे केलं. तो काहीच बोलत नाही आहे, पूर्ण शांत आहे, फक्त गाडी चालवतोय. तर मित्राच्या लक्षात आलं अरे हा गप्प काय. तर तेव्हा तो असं बोलतोय, अरे बोल काहीतरी, मी तुला एवढं बोलतोय तुझ्याबरोबर, तू काहीच नाही बोलत आहे. तो काहीच नाही, एक शब्दही काढायला तयार नाही. बराच वेळ गेला, तो बोलला असेल गाडी चालवतोय, फोकस करतोय. देन परत त्याने थोडेसे काहीतरी टॉपिक इकडे तिकडे बोलायला सुरुवात केली माझ्या मित्राने. तर तरीही तो काही बोलत नाही. नंतर त्याला डाऊट आला, त्याला विचित्र वाटायला लागलं माझ्या मित्राला. बोलला हा कंटिन्युअसली माझ्यावर बोलत येतोय, आता इथे मध्ये काय झालं याला, काहीच बोलत नाही माझ्यावर, एक शब्दही बोलत नाही आहे. तर मित्र बोलला की बाबा काय झालं तुझं, मला सांग ना, आता गाडी थांबव, तुला काय प्रॉब्लेम वाटतंय का, एकदम असं तू काहीच बोलत नाही, फक्त गाडी चालवतोयस, काहीच नाही. जवळजवळ त्याने तसा टाईम गेला. नंतर माझा मित्र कंटाळला आणि बोलला मी गप्प बसलो आणि गाडी आली. आणि जसं आरेमधनं बाहेर पडतोस ना, त्याच्या अगोदर नाही एक त्याचं ते आरेचं स्वतःचं ते दूध आणि दही वगैरे, लस्सी वगैरे विकतात तिथे. तर तिथपर्यंत आला आणि तो थोडा रिलॅक्स झाला असं वाटलं त्याला. त्याचा मित्र रिलॅक्स झाला आणि बोलतो थांब, मी तुला सगळं सांगतो, आपण इकडनं आता बाहेर निघूया, तर 2 मिनिटावरती गेट आहे, बाहेर गेल्यावर मी तुला सगळं सांगतो. बाहेर आला तो, तसाच त्याला पूर्ण घाम वगैरे आला आणि गाडी साईडला लावली, उतरले. म्हणजे बाहेर ती वस्ती चालू होते बघ, थोडीशी वस्ती, लोक असतात तिथे उतरले ते. आणि तो बोलला ये ते आपण थोडं थांबूया. तर थांबले आणि नंतर तो बोलतो की आता मला सांग काय झालंय तुला.
तू असं काय करतोयस, म्हणजे विचित्र का वागतोयस, तुला काय असं म्हणजे त्रास होतोय का, काय तब्येत वगैरे ठीक नाही आहे का. तो बोलतो नाही, मी काहीतरी बघितलं त्याच्यामुळे मला असं झालं आणि मी त्यामुळे गोष्टीमुळे शांत होतो. तो बोलतो सांग मला काय झालं, काय एवढं बघितलंस तू. तर बोलतो आपण ज्या जागेवरती गेलो, ज्या जागेवरती आपली गाडी बंद पडली, तिथे समोर एक ना कटडा होता. त्या कटड्यावरती एक लेडीज बसलेली होती जी एकदम विचित्र होती, एकदम विचित्र. जुने फाटलेले कपडे घातलेले होते, तिचं पूर्ण चेहरा वगैरे असा एकदम विचित्र भयानक चेहरा होता आणि तिचे डोळे वगैरे असे चमकत होते आणि ती आपल्याकडे बघून हसत होती आणि माझं लक्ष गेलं तिच्याकडे आणि ती माझ्याकडे बघून हसते आणि मी घाबरलो. म्हणून मी तुला बोललो की लगेच गाडीमध्ये बस, गाडीवरती बस. मी गाडीवरती बसलो, तू बसलास आणि मी थोडासा पुढे आलो आणि नंतर मिररमध्ये बघतो तर तीच बाई, तीच लेडीज तुझ्या पाठी बसली आहे आणि मला कंटिन्युअसली त्या साईड मिररवरनं ती दिसते आहे, जी माझ्याकडे बघते आहे आणि मी गाडी चालवते. पण मी कंट्रोल केला, कारण की मी जर गाडीचा थोडासा डिसबॅलन्स झाला असतो तर आपण दोघंही पडलो असतो. मी स्वतःची भीती आवरली आणि जसं त्या एका पॉईंटवरती आलो त्याच्यानंतर ती निघून गेली आणि नंतर मी रिलॅक्स झालो आणि गाडी थांबवली आणि मी तुला या गोष्टी सांगतोय आता. आणि ही रिअल स्टोरी आहे, याच्यामध्ये काहीच खोटं नाही. कारण की माझ्या मित्राला पण पहिलं असं वाटलं की हा मस्ती वगैरे करत असेल, पण त्याने स्वतः त्या माणसाला बघितलं, म्हणजे त्या मित्राला बघितलेलं त्याची काय सिच्युएशन होती. जनरली जो अनुभव केलेला माणूस असतो ना, तो कधीच खोटं बोलू शकत नाही, कारण की त्याने त्या गोष्टीतून तो गेलाय. त्या शब्दानं शब्द खरा असतो, त्याची भीतीच त्या सगळ्या काही गोष्टी सांगून जाते, तुला एक्सप्लेन करायची गरजच नाही. तो बोलतो अशी सगळं इन्सिडेंट झालेला त्याच्यावर. आरे कॉलेजच्या आपण गोष्टी खूपच ऐकल्यात. ती कधी कधी ते हेही असू शकतं की बी त्याचं तिथून निघतेल एक माइंडमध्ये तसं सुरू असेल आणि मग त्याला भास मे बी असं बोलू शकतो आपण, पण ते खूप जास्त प्रमाणात झालं. हां, म्हणजे तू बोलतोस तो पण पॉईंट आहे की त्यांनी जेव्हा एंटर करत होते तेव्हा त्यांच्या गोष्टी मस्ती मजाकमध्ये चालू होते की अशा अशा गोष्टी होतात, तसं असू शकतं. पण ते कंटिन्युअसली नाही होणार ना. आणि ते दोघं असे आहेत की घाबरणारा माणूस असेल तर आपण समजू शकतो, हे घाबरणारे माणसं नाही आहेत, बिनधास्त. बिनधास्त माणसं आहेत. आणि ते घाबरल्यावर मग ते खरंच असतं, ते जर अशा असं गोष्टी पण असू बोलतात. शकतं मे बी. बरोबर. तर आपण बोलतो ना की एक हॉरर काय असते, एक रिअल हॉरर काय असतं, तर ते असं आहे की आता तसं तू बोललास तुमच्याबरोबर तर खूप जास्त एक्स्ट्रीम गोष्टी झाल्या त्या घरात. तर माझ्याबरोबर काय झालं, परवाच एक इन्सिडेंट घडला. ते म्हणजे मला वाटतं रात्रीचे 3:30च्या दरम्यानचा टाईम असेल, मी जागा होतो आणि मी असंच मोबाईल आपलं स्क्रोल करतोय, असं तसं विचार करत आहे की हा व्हिडिओ जायचा आहे, ते व्हिडिओ कामाबद्दलच विचार करत होतो. आणि विचार करता करता मी बोललो अरे मला ना असं पॉडकास्ट बघूया. तर एक पॉडकास्ट आहे जे मी शूट केलं होतं खूप आधी, बिअर बायसेप्सचं आहे. तर ते एक पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिस्ट आहेत, ते सॅव्हिओ करून त्यांचं नाव असेल. तर ते आम्ही 2023 की त्यावेळी शूट केलं होतं, ठीक आहे. तर त्या दिवशी मी असंच ऐकत होतो नॉर्मली, प्ले करून आपण ऐकतो ना इयरफोनमध्ये, आणि तो स्टोरी सांगतोय, ठीक आहे. तो जो आहे तो एक्झॉर्सिस्ट आहे की भूतांना पळवायचं असं तसं. तो त्याची गोष्ट सांगतोय की कसं त्याला एक लहान बाळात एक आत्मा होती, म्हणजे 10-12 वर्षाचा मुलगा असेल, त्यात एक आत्मा होती आणि तीच आत्मा दुसऱ्या एका मुलात पण होती. अच्छा. आणि मग हा जसा मुलगा रिॲक्ट करतोय ना, ह्याची ह्याला केस आली आणि 10 दिवसांनी त्याची पण अशीच केस त्याला समोर आली. आणि त्यांनी एक गोष्ट नोटीस केली की हा मुलगा जसा रिॲक्ट करतोय तसंच तो मुलगा रिॲक्ट करतोय. त्याला समजलं काहीतरी कनेक्शन आहे या दोघांचं. आणि मग त्याने जरा अजून माहिती काढली, तर समजलं की ह्या 2 मुलांचे जे वडील आहेत ना, ते सेम आहेत. अच्छा. म्हणजे एकाच्या आईचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं ओके. आणि त्याचाच तो मुलगा आहे. म्हणजे इन अ वे ते दोघं हाफ ब्रदर आहेत. हां. आता बऱ्याच लोकांनी गोष्ट ऐकली पण असेल. आणि मग ते बोलतात की त्याचा पर्याय एकच होता की जे त्यांचे वडील आहेत त्यांच्याशीच ती गोष्ट बांधली गेलेली होती. आणि ज्यावेळी त्या काही महिन्यांनंतर त्या वडिलांनीच जीव दिला स्वतःचा. आणि मग ही मुलं खूप जास्त नॉर्मल झाले, जे खूप जास्त व्हायलंट झालेले. आणि मग त्यानंतर ते बोलत होते, असे काहीतरी सांगत होते. आणि मग नंतर ते बोलले आता मी इथे एंटिटीचं नाव रिव्हील करतो. आता रात्रीचे 3:30 वाजले होते, मी इयरफोन घालून ऐकतोय, घरी सगळे झोपलेत आणि माझं पूर्ण फोकस फक्त, आणि मी ऐकतोय, मी इयरफोन घालून आणि एकदम शांतता, फुल फोकस त्याच्यावर. आणि जसंच ते बोलले ना की मी आता त्या एंटिटीचं नाव रिव्हील करतो, माझ्या इयरफोनमधून अचानक कसं माहिती आहे, मुंग्यांचा आवाज येतो ना टी व्हीमध्ये, सन, किंवा कोणीतरी आपल्या कानाखाली घेतल्यावर त्याच्या आईला असं एक आवाज येतो ना की सन, असं दोन्हीकडून तसाच सेम आवाज आला. आणि रात्रीच्या विभूती एवढं रात्री मला समजलं नाही की नक्की काय होतंय. मी इयरफोन काढलं तरी तो आवाज येत होता, कारण तो एवढा लाऊड होता. मी इयरफोन प्लग काढला त्याचा आणि मग शांत झाला.
मी विचार केला की नक्की काय झालं. म्हणजे तू नाव ऐकलंच नाही. नाव ऐकलंच नाही मी. त्याच्यानंतर मी परत ट्राय केलं की बघूया. मी इयरफोन घातले, मी परत ऐकायचा ट्राय केला. भाई तू बिलीव्ह नाही करणार, माझा जो फोन होता तो फ्रीज झाला. म्हणजे असं नाही फ्रीज, म्हणजे असं फ्रीज नाही की अटकलंय, यूट्यूब व्हिडिओज प्ले नाही होत आहे. माझ्याकडे स्क्रीन रेकॉर्डिंग आहे, तुम्ही वेळ बघू शकता. आता 3:30 2 वगैरे वाजले असतील, कारण पण बघू शकता मी व्हिडिओ बंद करतोय, परत चालू करतोय, व्हिडिओ प्लेस नाही होत आहे. मी दुसरा व्हिडिओ प्रयत्न करतोय, प्लेस नाही होत आहे. स्टॉप झालं सगळं. पूर्ण स्टॉप झालं. बाकी सगळं चालतंय, व्हॉट्सअपवर वगैरे व्हिडिओ म्हणजे मोबाईल फंक्शन करतोय, मोबाईल फंक्शन करतोय, तो व्हिडिओ प्ले नाही होत आहे. इव्हन दुसरा व्हिडिओ पण प्ले नाही होत आहे. आणि ते खूप विचित्र होतं. मग मी बंद केला मोबाईल, 2 मिनटं शांत ठेवलं. मग मला समजलं की खूपदा काही एंटिटीज जे असतात ते एवढे जास्त पॉवरफुल असतात ना, की त्यांना नको हवं असतं की त्यांच्याबद्दल कोणी ऐकावं. राईट. आणि एक एंटिटीचं हे पण आहे ना, की आपण जेव्हा त्यांच्याबद्दल बोलतो तेव्हा त्यांना कळतं की आपण त्यांच्याबद्दल बोलतोय. येस. आणि हे खरं आहे. मला वाटतं की ती गोष्ट थांबवत असेल. खूपदा असं होतं ना की आपल्याला ती सिक्स सेन्स बद्दल तू बोलत होतास, किंवा आपला देव जो असतो तो आपल्याला प्रोटेक्ट करतो बऱ्याच गोष्टींपासून. तर तसं असेल, अशी कोणती गोष्ट असेल जी मला मे बी थांबवत असेल की थांब, नको ऐकू. किंवा ते बोललं जातं ना की तुझे पूर्वज पण असतात पूर्वज तुझ्या पण असतात. की जे तुला ते सेव्ह करत असतात त्या गोष्टीपासून, की जाऊ नकोस काही गोष्टी. कारण की तू जसं बोललास ना, एंटिटीचं कसं आहे, म्हणजे मी कुठेतरी ऐकलंय, कारण की मला ना खूप असं हे Curiosity आहे. क्युरिओसिटी असते की एंटिटीचं कसं असतं की एनर्जी असते, किंवा ती त्यांची अटॅचमेंट असते त्या ठराविक वास्तूपुरती. त्यांना असं असतं की आमच्या स्पेसमध्ये कोणी येऊ नये, कोणी होऊ नये, आणि तिथे आपण एंटर करतो आणि देन किंवा आमच्याबद्दल कोणी बोलू नये. आणि किंवा आमचं तेवढंच आहे. हां, आणि मी आई शपथ घेऊन बोलतो, मी ते जे इयरफोन आहेत मी गेल्या 4 वर्षापासून वापरतो आहे. ॲपलचे जे नॉर्मल लाईटनिंगवाले इयरफोन असतात, मी रेग्युलर ऐकतो. मी ऑलमोस्ट चालताना वगैरे इयरफोन प्लग इन असतातच माझे. कधीच असा आवाज आला नाही. चल एखादा वेळी कधी आला असता तर मी समजू शकतो, पण माझ्या आयुष्यात कधी असा आवाज आला नाही. त्या फोनमधून, त्या म्हणजे फक्त त्या इयरफोनमधून, दिवशीच होतं. त्या मोमेंटमध्ये, आणि त्यानंतर पण. आणि समज त्यावेळी जर माझे इयरफोन खराब झाले असतील, त्याच्यानंतर पण मी खूप टाईम वापरलं, पॉडकास्ट खूप बघितलं, कधीच नाही आलं 2-3 दिवसात परत. आणि फक्त तेवढ्या मोमेंटसाठी, म्हणजे काही गोष्ट होती की ते तू ऐकू नये, किंवा ती गोष्ट बघू नये, मे बी असू शकतं, जे तुझ्यासाठी चांगलं पण असेल. हां, की काही गोष्टी हार्मफुल असतील, जे प्रोटेक्ट करत असतील आणि काही. हे खरं हॉरर आहे भाई. हां, हे खरं होणार आहे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.